जनाब संजय राऊत यांनी मराठीच्या मुद्द्यावरून गळा काढण्याच्या आधी उद्धवजी ठाकरे यांना सवाल केला पाहिजे, राज ठाकरे यांना सवाल केला पाहिजे की अमित ठाकरे नेमकं कुठल्या शाळेमध्ये शिकले, आदित्य ठाकरे नेमकं कुठल्या शाळेमध्ये शिकले, तेजस ठाकरे नेमकं कुठल्या शाळेमध्ये शिकले. तुम्हाला मराठीचा पुळका नाहीये. तुम्ही मराठी माणसाला लुटलं, मराठी माणसांची घरं बेघर करण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये घोटाळा केला. त्यामुळं मराठीच्या मुद्द्यावर संजय राऊत, उभाटा गट यांनी बोलू नये. महाराष्ट्रामध्ये मराठी महत्वाची आहे. मराठीचं हित जोपासण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलंय. तुमच्यासारखा दुटप्पीपणा, नौटंकीबाजपणा तुम्हीच करू शकता, इतर कुठलाही पक्ष करणार नाही. कुंभमेळा, राम मंदिर या हिंदूंच्या आस्थेवर तुम्ही घात करताय. परंतु संजय राऊत लक्षात घ्या, राहुल गांधींच्या सांगण्यावरून हिंदूंची बदनामी करण्याची सुपारी तुम्हाला दिलेली असली तरी इथला हिंदू सजग आहे. हा तुमचा नौटंकीपणा, दुटप्पीपणा ओळखतोय. कुंभमेळ्यामध्ये लोकांची चांगली व्यवस्था करण्याचं काम राज्य सरकारकडनं केलं जातंय. राम मंदिरातले गैरव्यवहार झाले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, कोणालाही सोडलं जाणार नाही. परंतु तुम्ही जाणीवपूर्वक हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालायची, हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, एवढाच तुमचा अजेंडा आहे. परंतु हा अजेंडा तुमचा यशस्वी होणार नाही. आजपर्यंत संजय राऊत यांनी वक्फ बोर्डच्या घोटाळ्यावर बोललेत का? मदरशामध्ये जे काळे कारनामे जातात त्याच्याबद्दल बोललेत का? इस्तेमामध्ये काय चालतं त्यावर बोललात का? फक्त हिंदूंच्या श्रद्धेवर टीका करायची, एवढाच धंदा राहुल गांधींच्या सांगण्यावरनं तुम्ही करतायत. परंतु लक्षात घ्या, हिंदू फुटेगा नाही, हिंदू तुटेगा नाही, हिंदू सब एक है. आणि तुम्हाला आता हा हिंदूच धडा शिकवतोय. आणि येणाऱ्या काळात देखील ज्यांनी औरंगजेबाचं फॅन क्लब चालवलंय त्या उभाटा गटातला संपूर्ण हिंदू बांधव मिळून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हिंदू राष्ट्राबद्दल संजय राऊतांनी बोलू नये, कारण संजय राऊत पाकिस्तान धार्जिणे आहेत. त्यांना इथला हिंदू राष्ट्र याच्याशी काहीही देणं घेणं नाही. गोशाळेमध्ये कुणीही घोटाळा केला नाही. संजय राऊत ज्या वेळेला मुंबईमध्ये सर्वसामान्य माणसं मरत होती त्यावेळेला मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही होतात. कुठला गैरव्यवहार झाला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, परंतु तुम्हाला तो अधिकार नाही. कारण गोवंशाबंदी कायदा केल्यामुळे संजय राऊत तुमच्या पोटामध्ये दुखतंय. तुम्हाला माहित आहे की गोवंशबंदी कायदा झाल्यामुळं तुमच्यासारख्या काही सुपारीबाज लोकांची दुकानं बंद झाली, काँग्रेसच्या काही लोकांची दुकानं बंद झाली. आणि ही दुकानं बंद झाल्यामुळं तुम्ही आता गोशाळांवर शंका उपस्थित करतायत. परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही अशा कितीही शंका उपस्थित केला तरी गोवंशबंदी हत्या कायदा रद्द केला जाणार नाही. तुमची ही मागणी कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही सातत्यानं हिंदू राष्ट्र, गोशाळा, गोवंश यांच्यावर शंका घेऊन इथल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु लक्षात घ्या, संजय राऊत तुम्हाला याच्यामध्ये यश मिळणार नाही. तुम्ही राहुल गांधींच्या सांगण्यावरून कितीही कपट कारस्थान केली तरी हिंदूंमध्ये फूट तुम्ही पाडू शकणार नाहीत. जनाब संजय राऊत, कोण चंपतराय आहे आणि कोण संपतराव आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष संपवण्याचं काम, उभाटा गटाला पूर्णपणे संपवण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत. त्यामुळं महाराष्ट्रातले आणि उद्धवजीचे संपतराव, पक्ष संपवणारे संपतराव तुम्ही आहात. गिरीश महाजनांचं कर्तृत्व महाराष्ट्राला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळं 7 वेळेला लोकांनी त्यांना निवडून दिलं. तुम्हाला साधं वॉर्डातनं निवडून येता येत नाही. आणि राहिला प्रश्न गुजराती कंत्राटदारांचा, तर महापालिकेमध्ये 25 वर्ष सत्ता असताना गुजराती कंत्राटदारांना कुणी कंत्राटं दिली याची यादी तुमच्याकडे नसेल तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडनं मागून घ्या. सध्या ते तुमचे मित्र आहेत. ते तुम्हाला 25 वर्ष महापालिका सत्तेतील गुजराती कंत्राटदाराची नावं देतील. किंवा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांना विचारा, त्यांच्याकडेही ती यादी आहे. आणि मग इतरांवर टीका करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या छातीवरची मेडल्स या देशाचा अभिमान आहे. देशाची मान उंचावण्याचं काम पंतप्रधानांनी केलंय. तुमच्यासारखं महाराष्ट्राची मान खाली घालण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं नाही. आणि राहिला प्रश्न हिटलर कोण आहे, तर संजय राऊत, उद्धवजी ठाकरे हे औरंगजेब, अफजल खान, बाबर यांना लाजवेल अशी कामगिरी करतायत. बाबर आणि अफजल खानांनी जेवढ्या दाढ्या कुरवळल्या नव्हत्या तेवढ्या दाढ्या उद्धवजी ठाकरे मतांसाठी आणि सत्यांसाठी कुरवळताना आम्ही बघितलंय. त्यामुळे जे बाबराचं वारसा चालवतायत, औरंगजेबाचा वारसा चालवतायत, अफजल खानाचा वारसा चालवतायत, त्या संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. ती तुमची पात्रता नाही. उद्धवजींचे दाढ्या कुरवळतानाचे कारनामे बघा आणि मग इतरांवर टीका करा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य होतं. उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्बस्फोट ठेवणं, साधूंची हत्या करणं हे कर्म उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाले होते. आणि राहिला प्रश्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, तर 2029ची विधानसभा निवडणूक देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री म्हणून लढली जाणार आहे. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. संजय राऊत, तुम्हाला भांडूपमध्ये नगरसेवक ठरवता येत नाही. गेली अनेक वर्ष भांडूपमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे. तुम्ही ज्या वॉर्डामध्ये राहता तिथं तुम्ही साधा नगरसेवक निवडून आणू शकत नाही. तिथल्या माणसाला तुम्ही नगरसेवकाचं तिकीट देऊ शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्रीपद काय ठरवणार आहात? देवेंद्रजी फडणवीस यांचं सक्षम नेतृत्व आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात 2029ची विधानसभा ही मुख्यमंत्री म्हणून लढू. 29 देखील देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही जिंकू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.